अग्रेसर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बळीराजाची पेरणीपूर्व राब भासणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून शेतीच्या तुटलेल्या बांधबंदुस्तीची कामे देखील सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। भात नागली बियाणे पेरणी करण्यापूर्वी शेतातील एका कोपऱ्यात पाळापाचोळा, गोवऱ्या, खत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून दिले जाते। त्यामुळे जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जाऊन जमीन भुसभुशीत होत असते। त्यानंतर पावसाळा सुरू होण्याचे संकेत मिळाले की राब तयार केलेल्या ठिकाणी भात, नागली व बाजरी पिकांच्या बियांची पेरणी केली जाते। शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जरी जून मध्ये सुरू होत असला तरीही त्याची पूर्वतयारी मात्र एप्रिल महिन्यापासूनच सुरू करण्यात येते। सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहे, त्यातच राज्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे। त्यामुळे आता अवकाळी पावसाच्या रूपाने हजेरी लावणारा पाऊस जुलै-ऑगस्ट महिन्यात दांडी मारतो की काय अशी भीती सुद्धा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। कारण जुलै महिन्यापासून शेतकरी शेतात तयार झालेल्या पिकांची लागवड करत असतो। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनही बिघडण्याची भीती त्यांना आहे। सध्या शेतीच्या कामांना ग्रामीण भागात वेग आला असून शेतकरी कुटुंबांचे काडी कचरा वेचून बांधावरील झाडे झुडपे साफ करणे, तुटलेले बांधबंदुस्तीची दुरुस्ती करणे आदी कामे सुरू आहेत। न्यूज पोलीस रिपोर्टर अप्पू बुकले, पालघर।